दरम्यान घोसाळकरांच्या प्रवेशावर महायुतीच्या नेत्यांनी काय म्हटलंय आपण बघूया। संपूर्ण मुंबई शहर हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीकडे मोठ्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी येणाऱ्या काळामध्ये पाहत आहे। मुंबई शहराला, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याचंच प्रत्यय आज आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने आपल्याला मिळालेलं आहे। अनेक दिवसापासून म्हणजे दीड वर्षापासून उभाटामध्ये राहायची मनस्थिती नव्हती असं एकंदर दिसतंय। त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधलेला आहे, आता तुमच्या माहितीप्रमाणे भाजपशी संपर्क साधलेला आहे, परंतु एवढं मात्र आता निश्चित झालेलं आहे की आता त्या उभाटामध्ये राहणार नाही। त्यांच्या कुटुंबियावर जो काही घात झालेला आहे, आघात झालेला आहे, ते आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही, हे वस्तुस्थिती आहे। म्हणून उभाटामध्ये राहून आता काम करायचं नाही असं कदाचित त्यांनी ठरवलं असावं।